विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत IAS अधिकारी अर्पिता ठोंबरे यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. मी 2019ला UPSCच्या पूर्व परीक्षेला पूर्ण तयारी करून बसले होते. परीक्षा देऊन घरी आले आणि जेव्हा माझे गुण मी काढले तेव्हा मला लक्षात आलं की मी ही 2019ची पूर्व परीक्षा पास होऊ शकणार नाही. माझ्या काही मैत्रिणींची पण तीच स्थिती होती. त्या सगळ्यांनी काही काळानंतर दिल्लीला अभ्यासासाठी जाण्याचं ठरवलं, कारण पुढची पूर्व परीक्षा 1 वर्षानं होती. मी जेव्हा माझी मेंटॉर माझ्या आईशी परीक्षेच्या अयशस्वी प्रयत्नाबाबत शक्यता व्यक्त केली तेव्हा आई हसली. मला जवळ घेऊन म्हणाली, तुला नक्की काय चुकलं ह्या प्रयत्नात ते तर कळालं ना. ते लक्षात घेऊन जोमानं तयारी कर. 1 वर्ष पटकन निघून जाईल. गिव्ह युअर 100%, डोंट थिंक अबाउट रिझल्ट. तिच्या या शब्दांनी माझे निराशेचे मळभ दूर झाले. पण तरीही मला काही काळ माझ्या ठाण्याच्या घरीच राहावंसं वाटत होतं. तेव्हा 4 दिवसांनी आईनं जणू प्रेमानं आदेशच सोडला. अर्पिता, अभ्यासाचे दिवस वाया जात आहेत. तू दिल्लीला परत जा आणि 2020च्या प्रयत्नासाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या सर्व टप्प्यांना विचारात घेऊन तयारी सुरू कर. माझी आई पदवीधर असूनही गृहिणी आहे. वडिलांची नोकरी ही पोलीस खात्यात अधिकारी पदावर असल्यानं तिला एकल पालकत्व करावं लागलं. लहानपणापासून तिनं माझा लहान भाऊ आणि मला अतिशय कणखरपणे वाढविले. माझ्या 12वीच्या JEEच्या निकालानंतर मला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यावेळी सुद्धा आईनं सांगितलं, अर्पिता, तू 100% दिले तरी कधी कधी योग पण असावा लागतो. तिथं आपण कमी पडलो. तू मनाला लावून घेऊ नकोस. पुढं काहीतरी खूप मोठं यश मिळेल. आईच्या या मार्गदर्शनामुळं मी UPSC पूर्व परीक्षा 2019ला दिल्यानंतर आठवड्यातच दिल्लीला परतून पुन्हा जोमानं अभ्यासाला लागले. नंतर निकाल लागला. त्यात अंदाजाप्रमाणे मी उत्तीर्ण झाले नव्हते, पण मला खेद नव्हता. मी पुढची तयारी करीत होते. माझे आई बाबा हे अहमदनगर जिल्ह्यातून नोकरीनिमित्त मुंबईत आले होते. ठाणे इथं वास्तव्यास असताना ठाण्यातील सुलोचना देवी सिंघानिया या शाळेत आम्हा भावंडांचं शिक्षण झालं. वडील पोलीस खात्यात अधिकारी होते, त्यामुळं ते कायम व्यस्त असायचे. परंतु त्यांचं आमच्या छोट्या छोट्या गोष्टींवर बारीक लक्ष असायचं. त्यांनी आदर्श मूल्य आम्ही करीत असलेल्या त्यांच्या निरीक्षणातून दिली. 2012ला इयत्ता 10वीत मला 96% गुण आणि 2014ला 12वीत पुन्हा 96% गुण मिळाले. त्यावेळी पालकांना खूप आनंद झाला. त्यांनी लहानपणापासून आम्हाला वाचनाची आवड लावली. मला कथ्थक नृत्याचं शिक्षण दिलं. वडील कटाक्षानं शाळेतील खेळांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन द्यायचे. मला बॅडमिंटन खेळायला खूप आवडतं. माझा वाचनाचा छंद हा वयाप्रमाणे विकसित होत गेला. अगस्टन ख्रिस्ती, क्राईम थ्रिलर, कादंबऱ्या, येथून आता मला मायथॉलॉजी कथा वाचायला आवडतात. आजही कामात थोडा वेळ मिळाला तरी मी वाचन करते. माझा ताण हलका होतो. वाचताना आपण वेगळ्या जगात जातो. मला IITत प्रवेश मिळाला नाही. मी सरदार वल्लभभाई पटेल कॉलेज मुंबई इथं BTech इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीला प्रवेश घेतला. अनेक उत्साही सहकारी मिळाले. मी महाविद्यालयात सर्व उपक्रमात सहभागी होत असे. महाविद्यालयात प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या मुलींमध्ये सर्व निकषांवर चाचणी होऊन मिस फ्रेशर्स ही स्पर्धा आयोजित केली जाते. 2014 साली सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात मी मिस फ्रेशर्स म्हणून निवडली गेले. ज्ञान, व्यक्तिमत्व आणि मुलाखत अशा विविध पातळ्यांवर ही स्पर्धा होती. त्यामुळं पहिल्याच वर्षी नवीन वातावरणाचा ताण नाहीसा झाला. आमच्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासावर भर दिला जात असे. प्रथम वर्षाला महाविद्यालयात भविष्यात कोणते करिअर करणार याबाबत एक व्याख्यान झालं. त्यात मी प्रथम UPSC परीक्षा हा एक पर्याय आहे अशी माहिती घेतली. त्यानंतर 4थं वर्ष चांगले गुण मिळवून मी BTech झाले. परदेशात जाऊन MS करावे. MSला मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट इत्यादी विषय निवडणं हा पण एक पर्याय होता. त्यात स्वकर्तृत्वाला सिद्ध करणं शक्य होतं. पण यासाठी देश, कुटुंब आणि माझी माणसं सोडण्याची माझी मानसिक तयारी नव्हती. मला स्वकर्तृत्वावर भारतीय प्रशासन सेवेत काम करायचं होतं.
म्हणून मी UPSCचा पर्याय निवडला. घरी आई-वडिलांना माझा निर्णय सांगताच त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. पण आर्थिक ताण खूप येणार होता. दिल्लीला क्लासचे पैसे भरून पुन्हा महिन्याला साधारण 25,000 रुपये खर्च होता. वडील एकटे कमावते होते. मी पालकांशी मोकळ्या मनानं चर्चा केली. खरं तर मला समाजाला काहीतरी द्यायचं होतं जे त्यांचे जीवनमान उंचावेल. पण मला फक्त सामाजिक कार्य करायचं नव्हतं. धोरण तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये शासनात सहभागी व्हायचं होतं. एक असं करिअर जे आपल्याला शासकीय अधिकार देईल, ज्याने आपण निम्न स्तरावरील समूहातही बदल करू शकतो, त्यांची प्रगती करू शकतो. मी माझा निर्णय पक्का करून मुंबई आणि दिल्ली यामध्ये दिल्लीची निवड केली. तिथं जाणं गरजेचं होतं, कारण त्यावेळी ऑनलाईन क्लासेस नव्हते. मी जुन्या राजेंद्रनगरमध्ये क्लास लावला आणि कॉट बेसिसवर राहू लागले. मी शालेय जीवनापासून अभ्यासू आणि उत्तम गुणवत्ताधारक होते. पण UPSCचा अभ्यास हा थोडा वेगळा आहे. यासाठी एक महत्त्वाचा गुण विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे, तो म्हणजे सातत्य. आज 12 तास, उद्या 4 तास, परवा 8 तास अभ्यास केला, त्यानंतर 2 दिवस 2 तासच वेळ मिळाला असं करून चालत नाही. एक स्वतःचा अभ्यासाचा पॅटर्न ठरवून त्यात सातत्य ठेवावं लागतं. मी रोज 8 वाजता नाश्ता, 12 वाजता जेवण आणि 8 वाजता रात्रीचं जेवण करायचे. दुपारी 1.5 ते 3.5 पॉवर नॅप घ्यायचे. नंतर 5:30 ते 6:30ला जरा फिरून यायचे. असा सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंतचा 3 तास ब्रेक आणि साधारण 9 तास अभ्यास करायचे. हे वेळापत्रक मी कधीही चुकू दिले नाही. त्याचा उपयोग तुम्हाला तुमचं शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवायला उपयोगी पडते आणि नियमित अभ्यास होतो, ताणही येत नाही. रात्री 8:30 ते 11 या वेळात मी वृत्तपत्रांचं वाचन करून टिपणं काढत असे. त्याचा उपयोग नेहमी मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी होतो. जसं एक दिवसाचं वेळापत्रक असतं त्याप्रमाणे मी आठवड्याचे, महिन्याचे आणि वर्षाचे वेळापत्रक पण तयार केले होते. काही कारणांनी दिवसाच्या वेळापत्रकात काही गडबड झाली तर मी आठवड्यात व महिन्यात तो विषय पूर्ण करीत असे. समय का सही इस्तेमाल इंसान को सफल बनाता है. मी मेहनत घेत होते. आई नेहमी म्हणायची, तुझ्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड नाही, तुला आवश्यक तो खर्च तू करत जा. पण तरीही मला हा मध्यमवर्गीय आर्थिक ताण असायचा. सहज बोलता बोलता मला सारथी पुणे या संस्थेबद्दल, मराठा युवकांना मदत करणाऱ्या प्रकल्पाबद्दल माझ्या सहकार्यांनी माहिती सांगितली. तसंच सारथीची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठीच्या प्रवेश परीक्षेबाबतही कळालं. मी ठरवलं या संधीचा उपयोग करायचा. अभ्यासक्रम पाहून तयारी करून आम्ही नागपूर इथं परीक्षेसाठी गेलो. एकूण 30 विद्यार्थी निवडले गेले. माझी निवड झाली. मी निवड केलेल्या कोचिंगची संपूर्ण फी साधारण 1,80,000 रुपये आणि दरमहा 13,000 रुपये शिष्यवृत्ती मला मिळू लागली. खूप आनंद झाला. जगातील सर्वात महान गोष्ट म्हणजे मदत. 1000 जणांकडे इच्छा असते, पण करणारा एकच असतो. सारथी देवदूताप्रमाणे माझ्या आयुष्यात आली. आम्ही मध्यमवर्गीय आर्थिक परिस्थितीतील असल्यानं या आर्थिक मदतीनं जीवनात खूप मोठा फरक पडला. आर्थिक ताण कमी झाला. UPSC परीक्षा ही दीर्घकाळ चालणारी आणि मोठा अभ्यासक्रम असलेली परीक्षा असल्यानं अशा निराशेच्या हिंदोळ्यावर विद्यार्थी झुलत असतो. सारथीसारख्या संस्थेमुळं माझा अभ्यास करण्यासाठी आत्मविश्वास दुणावला. मी पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मला मुख्य परीक्षेला आणि त्यानंतर मुलाखतीसाठी शिष्यवृत्ती मिळाली. फक्त आर्थिक मदतच नाही तर परीक्षेसाठी मार्गदर्शन पण सारथी देते. एक व्हॉट्सअप ग्रुपवर सतत आम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट्स दिले जायचे. आदरणीय नानासाहेब पाटील सरांनी मॉक इंटरव्ह्यूसाठी पुण्यात मार्गदर्शन केलं. सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सातत्यानं प्रेरणा देऊन ऊर्जावान ठेवलं. मला आणि माझ्या पालकांना सारथीच्या अनमोल मदतीबद्दल कायम ऋणात राहायला आवडेल. कारण प्रशासकीय सेवेत उत्तम मराठी अधिकारी यावेत यासाठी महाराष्ट्र सरकारनं हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. माझे अनेक सहकारी सारथीमुळं विविध भारतीय केंद्रीय स्तरावरील परीक्षेत यशस्वी होऊन भारतीय सेवेत कार्यरत आहेत. माझी 2019ची प्रवेश परीक्षा मी UPSCत यशस्वी झाले नाही, पण अभ्यासात सातत्य ठेवल्यानं मी 2020 साली UPSCची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत सर्व टप्प्यांवर यशस्वी होऊन IPS पदावर निवडले गेले. 24 सप्टेंबर 2021 या दिवशी नुकताच गणेशोत्सव साजरा झाला होता. आम्ही सर्व घरी बसलो होतो.
माझा निकाल पाहताच मला आनंदाचा धक्का बसला. मी खूप भावनिक झाले. माझं कुटुंब तर सुखात न्हाऊन गेलं. महाराष्ट्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या आदर्श पोलीस अधिकाऱ्याची मुलगी वयाच्या 24व्या वर्षी IPS अधिकारी झाली होती. हा आनंद राज्यानंही साजरा केला. मला ओडिसा केडर मिळालं. कष्टाचं चीज झालं. आईचे शब्द खरे ठरले. माझ्या मनावरचा ताण पूर्णपणे गेला नव्हता, कारण मानसशास्त्रज्ञ गार्डनर यानं जे व्यक्तिमत्वाचे 9 प्रकार सांगितले आहेत, त्यात मनुष्यबळ, संसाधन आणि संवाद या प्रकारात मला रस होता. मला प्रशासनात काम करणं अधिक भावत होतं. ती माझी मूळ आवड होती. असं असूनही मी हैदराबाद येथील पोलीस अकॅडमीत हिरिरीनं प्रशिक्षण सुरू केलं. पुन्हा 2021ची UPSCची प्रवेश परीक्षा दिली होती, पण मी त्यात यशस्वी झाले नाही. IPSचे ट्रेनिंग थकविणारे होते. दर आठवड्याला शारीरिक चाचणी असायची. माझी बौद्धिक आणि मानसिक तयारी होती, पण अपेक्षित शारीरिक क्षमता नव्हती. एकदा 10 मीटर धावायला सांगितलं. मी धावत होते, पण प्रत्येक पावलावर मी निर्धार करीत होते. मी भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी प्रयत्न करणार. ती माझी आवड आहे. मी एका बाजूला IPS ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी स्वतःला खेचत होते, तसंच IAS होण्यासाठी स्वतःला आंतरिक प्रेरणाही देत होते. मनात कर्तव्य आणि इच्छेचं द्वंद्व सुरू होतं. 2022च्या UPSC परीक्षेत मी पुन्हा प्रवेश परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत यशस्वी झाले आणि मी IAS अधिकारी म्हणून निवडले गेले. मला महाराष्ट्र केडर मिळालं. भारतीय पोलीस सेवा या पदावर प्रशिक्षण घेतल्यानंतर पुन्हा भारतीय प्रशासकीय सेवा या पदासाठी प्रयत्न करणं सोपं नव्हतं. पण मला या प्रयत्नातही माझे पालक, सहकारी मित्र, परिवार आणि सारथीच्या आर्थिक मदतीची, मार्गदर्शनाची खूप मदत झाली. राज्यशास्त्र हा विषय मुख्य परीक्षेला घेतला होता. पुन्हा सर्व सराव करणं व्यस्ततेमुळं खूप दगदगीचं होतं. पण माझे ध्येय मला त्याकरिता पुढे ढकलत होते. यावेळी मला खरोखर उमगले. आपली क्षमता खूप असते, पण आपणच स्वतःला मर्यादित ठेवतो. IPSचे प्रशिक्षण पूर्ण करताना माझी शारीरिक क्षमतेची कसोटी लागली आणि त्यानंतर 2022ला UPSCचे 3ही टप्पे पार पडताना माझी शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक क्षमतेची कसोटी लागली. स्वतःला स्वतःच प्रेरणेनं खेचून मी IAS होण्याचं अंतिम ध्येय साध्य केलं. मी IPS ट्रेनिंगमध्ये ग्राउंडवर धावताना म्हणायचे, कधीही तू प्रयत्न करणं सोडू नकोस. कदाचित तू यशाच्या एक पाऊलच अलीकडे असशील. ते एक पाऊलच UPSCत विद्यार्थ्यांना खूप अवघड वाटतं. म्हणून कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी पालकांनी लहानपणापासून शिष्यवृत्ती परीक्षा, ऑलिम्पियाड, प्रज्ञाशोध परीक्षा इत्यादी परीक्षांना बसवलं पाहिजे. त्यामुळं अशा परीक्षांची मनातील भीती नाहीशी होते. आता विद्यार्थ्यांनी दिल्लीला जाण्याची गरज नाही. ऑनलाईन क्लास करा, घरी राहा, घरचं जेवण जेवा, स्वतःला अयोग्य मार्गदर्शनापासून आवरा, स्वतः आत्मनिर्भर व्हा. UPSC हा सागर आहे, पण यात महत्वाचा आहे अभ्यासक्रम. तो देव आहे. सगळ्यांना समान अभ्यासक्रम आहे. खूप माहिती नको. स्वतःला झेपेल असा मार्ग तयार करा. हजरजबाबी राहा. घरात तुमची अभ्यासिका आणि मी सांगितल्याप्रमाणे वेळापत्रक सातत्य हवे. हे केले की IAS होते असंही नाही. प्रत्येकानं अभ्यासक्रम अभ्यासून स्वतःचं सर्वांगीण व्यक्तिमत्व तयार करायचं. स्वतः कष्ट घ्यायचे. बुद्धिमत्ता ही अनिवार्य आहे, पण तुमच्या प्रज्ञेची छाप मुख्यतः तुमच्या मुख्य परीक्षेच्या उत्तरावर आणि मुलाखतीत पडते. म्हणून स्वतःच्या पद्धतीनं ही परीक्षा हाताळा. तुम्ही जितक्या यशस्वी मुलांना विचाराल, प्रत्येक व्यक्ती वेगवेगळे पर्याय सांगणार. ते ऐकून गोंधळून जाऊ नका. विचार करा. IPS ट्रेनिंगला आम्ही सर्व निवड झालेले प्रशिक्षणार्थी एकत्र गप्पा मारायचो. त्यावेळी लक्षात आलं, यश सर्वांना मिळालं आहे हे सत्य आहे, पण प्रत्येकाचा अभ्यास करण्याचा, पुस्तकांची निवड करण्याचा आणि उत्तरं लिहिण्याच्या शैलीचा मार्ग एकदम वेगळे आहेत. प्रत्येकाचा मार्ग त्यांच्या दृष्टीनं योग्य आहे, कारण त्यांना यश मिळालं आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणी वेगवेगळ्या टप्प्यावर येतातच. मी पण पदवी 2018ला घेतली, दिल्लीला गेले आणि कोविडच्या लाटेमुळं 2020ला ठाण्याला घरी आले. 2020च्या पूर्वपरीक्षेला जाणार तर वडिलांना कोविडची लागण झाली. पण मला क्वारंटाईन व्हावे लागेल म्हणून वडील परस्पर दवाखान्यात भरती झाले. मी परीक्षा दिली, पण वडिलांची खूप काळजी वाटत होती. त्यांना भेटता येत नव्हतं, कारण परीक्षा द्यायची होती. अशी नियती आपली परीक्षा पाहत असते. मी लहान असल्यापासून आईनं मला स्वतंत्र, स्वावलंबी स्त्री होण्यासाठी घडवलं.
बाईपणाची कामं मला करू दिली नाहीत, तर नवनवीन कौशल्य शिकविण्यावर भर दिला. इमारतीत श्री शानबाग काका होते. ते ऑफिसवरून आले की मला बोलावून माझी गणिताची तयारी घ्यायचे. त्यांच्यामुळं मला अभ्यासाची गोडी लागली. वडिलांमुळं सरकारी वर्दीबद्दल आकर्षण आणि आदर निर्माण झाला. तसं बनण्याचा मला ध्यास लागला. कोणतंही कार्य ही अडथळ्यांशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच दैदिप्यमान यश प्राप्त होतं. ही आहेत स्वामी विवेकानंद यांचे विचार. असेच मी 2018 पासून 2022 पर्यंत सलग 4 वर्षे अडथळ्यांची शर्यत पार करीत IAS झाले. कलेक्टर म्हणून बीड जिल्ह्यात काम करीत आहे. जे स्वप्न पाहिलं, समाजात तळागाळात जाऊन काम करायचं, ते पूर्ण झालं. खूप समाधान वाटतं. माझे हितचिंतक, पालक, गुरुजन आणि सारथी यांच्या मदतीमुळं मराठा शेतकरी पार्श्वभूमीतून आलेली कन्या भविष्यात जिल्ह्याचा कारभार आत्मविश्वासानं हाताळेल यात शंका नाही. मला अनेक विद्यार्थ्यांची प्रेरणा व्हायची आहे. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत मी जिंकण्यासाठी सुरू केली आहे. अथक प्रयत्नांनी ती जिंकेन. मला ते शक्य आहे. महाराष्ट्रातील मुलांचे केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेत कमी प्रमाण असते, म्हणून मला वाटते की पालक, शिक्षक, शासन आणि स्वतः विद्यार्थी या सर्व पातळीवर मार्गदर्शन आणि आर्थिक सहकार्य झालं पाहिजे.